मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावखेड्यातील मराठा बांधव सज्ज झाले असून मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मोठ्या उत्साहात आणि भगव्या वेशभूषेमुळे मराठा मावळे आता मुंबईच्या दिशेने निघाले असून मोठ्या घोषणाबाजी करत सरकारने आता अंत बघू नये, शांततेच्या मार्गाने आम्ही मुंबईला जात आहोत, आम्हाला आरक्षण द्या, आमच्या हक्काचं आरक्षण आहे, आमचा अंत सुटल्यावर सरकार उलथून टाकू, अशा इशारा देखील यावेळी समस्त मराठा बांधवांनी दिला आहे। नमस्कार। आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर जे काय उपोषणाचं हत्यार या ठिकाणी घेतलंय, त्याला उपोषण मोडीत काढण्यासाठी कोर्टाचा आधार घेऊन, कायद्याचा आधार घेऊन हे राज्य सरकार या ठिकाणी आमच्या मराठा समाजाबरोबर जी काय पिळवणूक चालू आहे, छळवणूक चालू आहे, मी निश्चित या ठिकाणी या सरकारला सांगू शकतो की गेली 2 वर्षापासून मनोजदादा जरांगे या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। समाजासाठी न्याय हक्कासाठी लढतायत आणि अतिशय शांततेच्या मार्गाने मागच्या वेळेस देखील मुंबईचा मोर्चा वाशीमध्ये अडवला आणि मराठ्यांचा आरक्षण मिळेल या भावनेने मराठे या ठिकाणी मागे आलेले, परंतु या ठिकाणी फडणवीस सरकारने ते देखील कुटील डाव या ठिकाणी मराठ्याबरोबर खेळलेला आहे आणि मराठ्याला न्याय द्यायचा नाही ही भूमिका स्पष्ट या ठिकाणी फडणवीस सरकारने घेतलेली आहे। परंतु सरकारला मी एक मराठा आंदोलन म्हणून सांगू इच्छितोय की साहेब, आपण जर या असे कुटील डाव करणार असले तर आज मनोज दादांनी या ठिकाणी मुंबईला येण्याचं ठरवलंय। त्या मनोज दादांनी नाही तर समाजाची ही खतखत आहे आणि ही खतखत आज या शेवगाव या ठिकाणी 51 JCB या ठिकाणी मराठा समाजाने उभा केलेले आहे आणि फुलांची उधळण केलेली आहे मनोज दादा जरांगेवर आणि ही फुलाची उधळण ही विजयी उधळण म्हणून मुंबईकर खूप आम्ही या ठिकाणी करतोय। याला या ठिकाणी या प्रश्नाला हलक्यात घेऊ नका, याला तुम्ही जर गांभीर्याने घेतलं नाही तर फडणवीस साहेब तुम्हाला याची किंमत मोजावी लागणार आहे आणि मनोज दादा आमचा जीव आहे, जीव मराठ्यांचा, आमच्या जीवाला थोडा जरी या ठिकाणी धक्का झाला आणि घातपात करायचा प्रयत्न तुम्ही केला तर या ठिकाणी मराठा समाज तुम्हाला या सरकारला किंमत मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, जय गुराच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, जय गुराच्या बापाचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकल मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील हा संघर्ष योद्धा मान्य जरांगे दादा, मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या हक्काचं जे वाडवडिलांचं होतं असं आमचं आरक्षण, जे आरक्षण आम्हाला कायद्याच्या चाकोटीत मिळावं, जरांगे पाटलांची जी पहिल्यापासूनची जी मागणी आहे की आमचं जे आरक्षण आहे ते आम्हाला कायद्याच्या चाकोटीत मिळावं, आमच्या मुलांना शैक्षणिक आरक्षण मिळावं, यासाठी जरांगे पाटलांनी बऱ्याच वेळा आंदोलन केले, खूप दिवसापासून चालू होतं, परंतु या सरकारनं आम्हाला फसवलं। मागच्या वेळेस आम्ही मुंबईपर्यंत गेलो, यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आरक्षण दिलं जाईल आणि आम्ही विजयाचा गुलाल घेऊन आलो, परंतु या फसव्या सरकारने आम्हाला फसवलं। त्यानंतरही आदरणीय जरांगे दादा यांनी सरकारला वेळोवेळी संधी देऊनही ते ऐकत नाहीत, आमच्या मराठा समाजाचं हित पाहत नाहीत, म्हणून आज जरांगे दादा हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघाले आहेत। काल या ठिकाणी काही खोडकर लोकांनी माननीय नामदार उच्च न्यायाधीश साहेब खंडपीठ या ठिकाणी आझाद मैदानावर उपोषणास परवानगी मिळू नये म्हणून याचिका दाखल केली होती। त्या याचिकेचा निकाल काल लागला होता, आम्हाला परवानगी दिली नव्हती, परंतु एक अर्धा तासापूर्वी आम्हाला 5000 लोकांना त्या ठिकाणी जाण्याची परवानगी शासनामार्फत मिळाली आहे। मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सरकारला सांगू शकतो, सरकार आम्ही आता येऊ राहिलोत, आम्ही आता झेंडे आणि दांडे दोन्ही पण बरोबर घेऊन आलोत। जर आम्हाला तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर झेंडे काढून दांडे हातात घेणार आहोत आम्ही, त्यामुळे तुम्हाला आमची मागणी मान्य करावं लागेल। मान्य मनोजदादा जरांगे शेवगावमध्ये येणार आहेत, 51 JCBने या ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होणार आहे आणि हा फुलांचा वर्षाव म्हणजे आमच्या विजयाचा विजयोत्सव असणार आहे। आणि मी या सरकारला मागणी करतो, सरकार मायबाप
आमची या मराठ्यांची मागणी पूर्ण करा. आमचे जे मुलं बाळ आहेत ज्यांना शैक्षणिक नुकसान होतं आहे, अहो आमचा 85% नोकरीला लागत नाही आणि 50% नोकरीला लागतो. ही जी आमची खतखत आहे, ही जी आमची मराठ्यांची जी खतखत आहे, त्या खतखतीला न्याय द्यायचं काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि जर हे न्याय द्यायचं काम जर हे सरकार करत नसेल तर आम्ही हक्क आहे आणि आमच्या हक्काचा आहे, कुणाच्या बापाचा नाही. आरक्षण आमच्या हक्काचं